मग तरी पैसे भेटते ना. तुम्हाला 15 वर्षाचा टर्न दिलेला असतो पैसे भरायसाठी. तुम्ही 15 वर्ष पैसे भरायचे. हा मग तुम्हाला 16व्या वर्षी पैसे भेटून जाता. मग मी काय म्हणतो मॅडम ऐका ना, ते 15 वर्ष पैसे बस तर तेच पैसे मी हळूहळू इकडे मस्त पैकी मजा करून खाल्ले तर ते नाही जमणार का? ते पण चालतंय, पण काहीतरी इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे ना. आपल्या मुलाबाळासाठी काहीतरी करावं लागेल ना. अहो मॅडम, इथं मुलं बाळाचं काय घेऊन बसल्या, तिथं मुलं बाळाची विचार करायला इथं मग लग्नच व्हायना गेलं अजून. काय मुलं बाळाची विचार करायला मीच मुलगा आहे अजून. तुमचं लग्न झालं नाही का सर? नाही ना मॅडम, तीच तर मोठी भानगडे. वाटले 10 लाख 1 लाख रुपये देतो मी. एखादी पोरगी असेल तर पहा तुमची याला हिशोबाना. नाही सर, आम्ही फक्त लाईफ इन्शुरन्स करतो. मुली नाही वाटत आहे अहो तुमच्यासाठी. मॅडम ते बी लाईफच इन्शुरन्स होऊन जाईल ना. मग आपलं बी लाईफ इन्शुरन्स होईन ना, ते लाईफ टाईम होऊन जाईल मला मग. ते तुमचं लाईफ इन्शुरन्सचं वेगळी गोष्ट असते आणि ते तुमचं लाईफ पार्टनरची वेगळी गोष्ट असते. मग आता त्याच्यात आणि याच्यात काय फरक आहे सांगा बरं तुम्ही. हे काय होतं, लाईफ इन्शुरन्स म्हणजे जीवनासाठी आणि ते बी जीवनासाठी. जीवनासाठीच आहे, पण आपल्याकडे मॉडेल वाटप नाही करत आहे. म्हणजे नाही तसं नाही म्हणतो मॅडम, असं वाटपचं विषय नाही म्हणून राहिलो मी. मला कसं वाटलं असं बा तुमच्या कंपनीत या कार दी सिरियल तर पहा बा असं म्हणून राहिलो मी. नाही नाही, ना तसं काही स्कीम वगैरे नाहीये. आणि असेल तर मी तुम्हाला सांगेल, पण वाटप मॅडम ती एक सीमा असेल तर मला लवकर सांगावं. वाटलं थांबा मी म्हैस मागा म्हणतो आले. ते नसतं आपल्याकडे. लाईफ इन्शुरन्स असतं फक्त LICचं. ते बाकी लाईफ पार्टनर वगैरे ते नसतं भेटत आपल्याकडे. मुली वगैरे ते पाहुण्यांना बघावं लागेल, सांगावं लागेल. हा मग तसं काहीतरी तुमचे पाहुणे रावळे असेल तर त्याला सांगा मॅडम. पाहुणा बरोबर तेवढं करून घेऊ आपण. तुम्ही टेन्शन नका घेऊ. एज वगैरे किती तुमची? मग काय मॅडम आता 35 चालू आहे. आणि मग आता लग्न कशाला करताय तुम्ही? मग काय करू आता 35 झाले ना. आता जगणार तरी किती वर्ष आहे? मॅडम आपल्याला मनात वाटतं मला बी बायको असावा, 2-3 लेकरं असावा, असं काऊन बोलता तुम्ही? नाही ते बरोबर आहे हो, पण आता एजच खूप झालंय ना. 35 ते होऊ लागलं म्हणल्यावर लग्न करायला कुठं वेळ घालताय? लाईफ इन्शुरन्स करून घ्या स्वतःच, पण पैशाची ऐश करा मस्त. अहो कुठं करू ती ऐश? काय जावं कुठं का ते पैशाचा काही पण लावले राव तुम्ही उठले काय ते इन्शुरन्स करा. मी काय म्हणतो ते काय मग आपल्याला पहा तुम्ही काहीतरी जुगाड लग्नाचं